झोपडीच्या दारात बाप लेक बसले होते. गिसू आणि माधव. समोर शेकोटीचा निखारा हळूहळू विझत चालला होता. आत माधवची बायको बुधिया प्रसूतीच्या वेदनेने तडफडत होती. तिच्या तोंडून अशा करून किंचाळ्या येत होत्या की दोघांचे काळीज दाटून यायचे. पण तरीही दोघांना आत जाऊन तिची काळजी घ्यावी असे वाटत नव्हते. ते तिथेच बसून होते, जणू काही दुसरे कुणीच नसावे. रात्र थंडीची होती. वाऱ्याने घराची फाटकी दारं हलत होती. सर्व गाव काळोखात शांत होतं. फक्त त्या झोपडीत बुधियाचे वेदनेचे आवाज घुमत होते. गिसूने आपल्या रूक्ष आवाजात म्हटलं, मला वाटतं ती वाचणार नाही. दिवसभर धावपळ केली, पण काही उपयोग नाही झाला. जा, एकदा तरी पाहून ये. माधवने चेहरा वाकड करून म्हटलं, नाही बाबा, मला नाही पाहवत. मरायचंच असेल तर लवकर मरे ना, मी काय करू? गिसूने खोल श्वास घेतला. अरे, किती कठोर झालास तू, ज्याच्याशी एका घरात राहिलास, तिच्याबद्दल एवढी बेफिकिरी? माधव म्हणाला, तिचं असं आकांत करणं माझ्या जीवाला घालवत नाही. हातपाय झटकताना बघवत नाही, म्हणून नाही जात मी. थोडं वेळ असंच शांत बसून राहिले. शेकोटीचे उरलेले लाकूड बाजूला सारत गिसूने बटाटे भाजायला सुरुवात केली. हे दोघं कामचुकार म्हणून गावात कुप्रसिद्ध होते. गिसू एखाद्या दिवशी एखादं काम करायचा, मग 3 दिवस आराम करायचा. माधवला तर कामाची अळणी लागलेली होती. त्याला कोणी काम देईना. घरात काहीच नसले कीच दोघं कामाला लागत, नाहीतर 2-4 दिवस उपाशी राहायचे. माधवची बायको आली तेव्हा थोडं घर सांभाळलं गेलं होतं. ती दळण करायची, गवत आणायची, थोडं धान्य मिळवायची. पण तिच्या कष्टाने गिसू आणि माधव आणखीनच आळशी झाले. आज तीच बुधिया तडफडत मरायला टेकली होती. पण दोघांना आज जायचं त्रासदायक वाटत होतं. ते आपल्याच विश्वात निखाऱ्यावर भाजलेले बटाटे खाण्यात गुंग होते. बटाटे बाहेर काढत गिसू म्हणाला, जा रे, तरी पाहून ये. माधव डोळे चोळत म्हणाला, तूच जा ना, मला आज जायला भीती वाटते. काय भीती वाटते तुला? मी इथेच आहे ना. माझ्या अंगावर काटा येतो तिचं असं बघून, आणि तिचं उग्र शरीर पाहायचं मला नाही आवडत. शेवटी दोघं तसेच राहिले. बटाटे भाजले गेले. गिसूने गरम बटाटा उचलला. बघ, किती छान भाजला आहे. भुकेने दोघांनी एकामागोमाग एक गरम बटाटे तोंडात टाकले. तोंड भाजून निघालं, तरी पोटाला काहीतरी मिळालं म्हणून समाधान होतं. थोडा वेळ शांततेत गेला. मग गिसूने त्या लग्नाच्या जेवणाच्या आठवणी काढल्या. अरे माधवा, तुला आठवतं का, त्या ठाकुरांच्या लग्नात किती खाल्लं आपण? पुऱ्या, तुपातले साग, लाडू, असं पुन्हा कधी खाल्लं नाही. माधवही हसला. हो बाबा, किती भरभरून जेवायला दिलं होतं त्यांनी. आता कोण करतो एवढा खर्च? दोघं त्या आठवणीत रमले. काही वेळाने बटाटे संपले. पाणी प्यायलं आणि त्या निखाऱ्याजवळच होऊन झोपले. बुधिया अजून आत तडफडत होती. सकाळ झाली. माधव हळूच आत गेला. बघितलं तर बुधिया मरून गेली होती. डोळे विस्फारलेले, पोटातलं मुलंही मरण पावलं होतं. माधव धावत बाहेर आला. दादा, ती गेली. गिसूने डोकं खाली टाकलं. दोघं जोरात रडू लागले. शेजारी लोक गोळा झाले. कुणी समजावलं, कुणी डोळ्यात पाणी आणलं. पण आता अंत्यविधी करावा लागणार होता. घरात काहीच पैसे नव्हते, म्हणून गिसू आणि माधव जमीनदाराकडे गेले. गिसू जमिनीवर बसून रडवेल्या आवाजात म्हणाला, मालक, मोठं संकट आलं. माझ्या सुनेचा देह गेला. घरात कणभरही शिल्लक नाही. आपल्या दयेमुळेच तिला पाठवता येईल. जमीनदाराला त्यांची चीड होती, पण तरीही त्याने 2 रुपये काढून दिले. मग दुसऱ्यांनी आणखी थोडी मदत केली. मिळून 5 रुपये गोळा झाले. कुठून तरी थोडी लाकडं मिळवली. कफन आणायला बाजारात गेले. रस्त्यात गिसू म्हणाला, लाकडं मिळालीत, आता एखादं स्वस्त कफन घ्यावं. माधव हळू आवाजात म्हणाला, रात्री कोण पाहणार आहे कफन कसं आहे? मेला की सगळं जळणारच. तरीही दुकानात फिरले. कुठलंच कापड पसंत पडलं नाही. मनात विचार आला, हे पैसे आधी मिळाले असते तर तिला औषध तरी आणता आलं असतं. शेवटी ते दारूच्या दुकानात पोचले. जणू काही मनात आधीच ठरवलं होतं. दोघं आत गेले. एक बाटली दे, गिसू म्हणाला. तिथे थोड्याच वेळात तळलेल्या मच्छ्या, पुरी आल्या. दोघं शांतपणे पिण्यात रमले. नशा चढत गेली. गिसू म्हणाला, कफन लावून काय होणार? शेवटी जळणारच ना. त्याऐवजी तिच्या आत्म्यासाठी हे प्रसाद घेऊया. माधव आकाशाकडे पाहत म्हणाला, हो, तिचं सुख व्हावं म्हणूनच हे करतो आपण. पोटभर खाऊन प्यायलं,
नशा झाली. उरलेल्या पुरी भिकाऱ्याला दिल्या. गिसू म्हणाला, खाऊन घे. आशीर्वाद दे. ज्याचं घर होतं, ती गेली. तुझा आशीर्वाद तिला पोचेल. माधव म्हणाला, ती बैकुंठात जाईल, राणी बनेल. गिसू नशेत डोलत उभा राहिला. हो, ती बैकुंठात जाईल. कुणालाही दुःख दिलं नाही. आपल्या मरणानेच आपली इच्छा पूर्ण केली. ते गात होते, ठगनी क्यों नैना झमकावे, मग नाचू लागले. शेवटी तिथेच पडले. बुधियाचा कफन तसाच राहिला. पण दोघांना वाटलं, ते खूप मोठं काम करून आले.